बांगडा घेतला कारण का मला खूप दिवस झाले बांगडे खायचे होते आणि माझ्या आवडते. भरपूर व्हरायटी तर आल्यात. बघू. पप्पा मेकअप करतो का? गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र. आता काल मी व्लॉग सुरू केलेला पण त्यानंतर शूट का नाही केला कारण का प्रमोशनची व्हिडिओ होती. भरपूर साऱ्या रील्स पण शूट केल्या आणि कृषिकाची तब्येत खूप बिघडली. म्हणजे भरपूर तापलेला कारण का व्हायरलचा ताप एवढा चटका लागण्यासारखा असतो. मग तिला डॉक्टरकडे नेली. मग तिच्याच पाठीमागे आणि व्हिडिओचं सगळं चाललेलं माझं, त्यामुळे शूट करता आलं नाही. सो आत्ता उठले, तर जेवण वगैरे झाले. फक्त तो मच्छीला चालले मार्केटला आणि कृषिकाला पण सोबत घेऊन चालले. थोडंसं बरं वाटतंय तिला. आणि तिथून जाणार आहे काकींकडे कारण की माझे जे मी कॉर्डसेट ऑर्डर केला होता सो खूप दिवस झाला पडून होता, अल्टर करायचं आहे त्यासाठी चालली आणि वेळसुद्धा मिळत नव्हता. काल माऊ आहे. चला, तर मार्केटला जायच्या आधी आम्ही आलो आहे काकींकडे कारण की खूप दिवस झाले मी त्यांच्याकडे कपडे 2 दिवस झाले ठेवून दिले होते. म्हणून म्हटलं टाईम भेटला की जाईन अल्टर करायला. पण आता सकाळच आले कारण मग नंतर दुपारी त्यांच्याही गोधड्यांचं वगैरे काम असतं. म्हटलं आता वेळ आहे तर जाऊन येऊया. मग इथून झाल्यावर मच्छी मार्केटला जाणार आहे. तर आत्ताच कपडे अल्टर करून निघाली आणि मी आली आमच्या जुन्या रस्त्याला, म्हणजे मी जिथे राहायची, माझं आधीचं घर मम्मीचं. सो तिथली ही बिल्डिंग. सो काही फ्लोअरचे काम बाकी आहेत. 14 माळ्यापर्यंत लोक गेली सुद्धा राहायला. आम्हाला 19 माळ्या लागल्या. आता कधी पोझिशन म्हणजे हातात चावी भेटेल काय माहिती काम. तर हा आमचा असा जुना रस्ता मस्त होता, छान वाटायचं या साईडला. पण आता जशी बिल्डिंग खाली झाली तेव्हापासून काय लोक इथे जास्त पब्लिक नसतं. इथली काय आपली थोडीफार आता चाळीतली घरं आहेत ती समोर. आणि आता जशी बिल्डिंग भरेल तशी परत लोक वस्ती चालू होईल इथे. काय हां, ते छोटंसं गार्डन होणार. हो, हा गेट नंबर 3 आहे. म्हणजे गेट नंबर 1 पाठी आहे आणि हा इकडे 2 आहे. चला, तर आत्ता आली मच्छी मार्केटला. बघूया काय मच्छी आहे. काय आहे? कोळंबी, रावस बघतोय. इश काय मावशी चल बघूया. ओ काय चंदेची आई बघतोय. नको, 2 आठवड्यात तीच झाली खाते. बांगडा घेतला कारण का मला खूप दिवस झाले बांगडे खायचे होते आणि माझ्या आवडते. तर मस्तपैकी एकीकडे बांगड्याचा रस्सा आणि तांदळाच्या भाकऱ्या. तर आज मस्तपैकी बांगड्याचा रस्सा खायचा होता. मस्तपैकी आपल्या तांदळाच्या भाकऱ्यासुद्धा केल्या होत्या. त्यानंतर आमच्या रेसिपीची व्हिडिओ शूट करायची होती सो ती केली. आणि ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी नक्की बघा ती व्हिडिओ, खूप छान झालेलं. आणि आता संध्याकाळ झाली आहे, देवाची दिवाबत्ती केली आणि मी चालले रिलायन्सला. म्हटलं थोडं आता विंटर कलेक्शन काय आलं आहे ते बघूया कारण का खूप छान छान व्हरायटीचे कपडे परत सेलमध्ये रिलायन्समध्ये ऑफर असते. तर खूप दिवस गेली नाही, महिन्यालाच जाते. म्हणजे आपलं वाणसामान भरायचं असतं तेव्हा, मध्ये काय वेळ नसतो. आणि एकीकडे आपल्या संध्याकाळचे कार्यक्रम चालू आहेत आणि आत्ताच दिवाबत्तीसुद्धा केली आहे. चला, तर मी आत्ताच आले रिलायन्सला. म्हणजे 9 वाजता बंद होतं, आत्ता झाले 7:30. म्हटलं घरातली कामं वाटपलेत तोपर्यंत जाऊ. भरपूर व्हरायटी तर आल्यात. बघू. फ्रॉक पण खूप सुंदर सुंदर आहे. छान छान. ठीक आहे, मेन्स मध्ये जायचं होतं मला.
पीस राहिला होता आणि वेस्टर्न लुक देणारा एक छान असा टॉप होता. मी घेतला पण किरणला फोन केला की मला आवडलं आहे. लगेच घेतला बाई. मला खूप म्हणजे खूप आवडलं. चला तर आज मेन्स डे आहे तर किरणसाठी मी छोटंसं गिफ्ट घेतलं आणि ते पॅकिंग करते. तर दिल्यावर त्याला तुम्हाला समजेल काय दिलं. किती झालं. तर मगाशी मी मार्केटला गेली होती कृषिकाला घरी ठेवून. तिला व्हायरलचा ताप तर येतोच आहे. तो नॉर्मल खेळत होती तर रिटर्न ताप आला. मग आईंचा फोन आला की कृषिकाला परत ताप भरला आहे, लवकर घरी या. तर थोडा वेळ औषध देऊन झोपवलं होतं. आता फ्रूट खाते आणि थोडासा वाफारा देते. कप पण झाला आहे ना, त्यामुळे लवकर रिकवर पण होईल आणि कप पातळ आहे ना. बाबू माझं बाबू पकडून राहा, हलू नको. तर किरण आत्ताच जॉबवरून आले. बोल जा पप्पाला हॅपी मेन्स डे. परत परत हॅपी मेन्स डे पप्पा बोल. थँक्यू. आता दे. आता डोळे बंद करायला सांग परत. दे. अरे काय आहे. अय्या मी पण तुला गिफ्ट देतो. इकडे इकडे इकडे. काय आणलं. पप्पा पैसे देतोय. धर ए चल काहीतरीच काय. धर. सकाळी मीच काढायला सांगितलेलं. चल हां पप्पाला फोडायला सांग. कोण बघू काय आहे. काय आहे. पप्पा मेकअप करतो का. परफ्यूम नीट फोड नीट फोड. स्प्रे कर चांगलं आहे. कसा वास आहे.